खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। भोएगांव ग्रामीण भाग के किसान पोल्यूशन से परेशान। कुछ किसान लोग पोल्यूशन से हो रहे हैं परेशान। 100 मीटर के लगभग खेतियों के पास चल रही डांबर और गिट्टियों की फैक्ट्रियां, जहां किसानों के फसल पोल्यूशन से हो रहे खराब, किसान हो गए परेशान। सपोर्ट कर रही है ग्राम पंचायत के लोक प्रतिनिधि सरपंच मैडम शालिनी बोंडे और ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी। कंपनी से ले रही है भत्ता। किसान खेती करने से डर रहे हैं क्योंकि किसानों की फसल पोल्यूशन से खराब होने के कारण कृषि अधिकारी नहीं दे रहे हैं ध्यान। भोएगांव ग्राम वासियों ने सरपंच शालिनी बोंडे के खिलाफ तकरार देने से डर रहे हैं, लेकिन कुछ पत्रकारों को अपनी व्यथा सुनाने के बाद पत्रकारों ने कंपनी के ऊपर रोक लगाने की कोशिश कर रहे हैं। कंपनियों के मालिक संदीप कोठारी पत्रकार को धमकियां देकर विनयभंग किया है। भोएगांव ग्राम वासियों का कहना है कि पोल्यूशन विभाग के अधिकारी जल्द से जल्द इस कंपनियों को रोक लगा दे। चंद्रपुर से राकेश मेश्राम की रिपोर्ट। साफ करायला कोणी येत नाही का? काऊन? अजिबात केल्याच नाही का? अद्याप केल्या तरी कामापुरतं करते. हे कोणाचं काम आहे करायचं? हे आता ग्रामपंचायतचं. ग्रामसेवक वगैरे कसे आहेत तिथले? काही पाहतो कामच कामं होते का नाही? निधी गिनी वगैरे येते तर कामं करते का नाही? नाही मुश्किल. हा, ग्रामसेवक कोण आहे भाऊ? ग्रामसेवक कोण आहे? बोंडे करत नाही कामं? काही काम करत नाही का? ग्रामसेवक भयासं बिया कसा नाल्या वगैरे भरून आहे भाऊ? नाल्या का साफ करते. नाल्या भरून आहे, काही काम नाही करत का? काहीच नाही. ते आता काय आता 2 वर्षांनी एक वेळ कामं नाही करत अजिबात आहे ना? सरपंच विचारा ना. सरपंच ते दोन्ही सारखेच आहे. पैसे खाणार आहे? आवाज में सरपंच का नाम आना चाहिए. सरपंच कसा आहे? सरपंच बोंडे निधी येते का करते? का करते ग्रामपंचायत खाते. कामं नाही करत गावचे? नाही करत, अजिबात नाही. अजिबात नाही. हो भाऊ, करत नाही कामं? हा, इकडे पहा ना, करत नाही काम. शालिनी बोंडे काम नाही करत. काही नाही. काय? रामभाऊ बोंडे. बोंडे. तुमचे नाव भाऊ? अमोल पुतले. तुमचे भाऊ? ठीक आहे. होईन. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तुमचा. इथं गिट्टीचा कारखाना आहे, प्रदूषण आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही का? तुमची शेती आहे तर? प्रॉब्लेम आहे ना. हा, नुकसान किती होत आहे पिकावर? किती झालं नुकसान तुमचं? 50 समजे 5 क्विंटल झाला तिथं. हा, 5चे किती होते? 7×5 = 35. अच्छा. 35 म्हणजे आता कमी कमी 60. ह्या कारखान्यामुळे तुमच्या शेतीला बहुत नुकसान आहे. नुकसान आहे. ते हे कारखाना म्हणजे परमिशन कोण दिलं? गावातल्या लोकांना. गव्हर्नमेंट. हा, आपल्या परमिशन म्हणजे ते काढते ना ग्रामपंचायत. ग्रामसेवक ना? हा. पण ग्रामसेवकनं परमिशन दिलं त्यांना, पण तुम्हाला नाही विचारले का ग्रामसेवकनं? नाही. आणि तुमची भरपूर नुकसान होऊन राहिली आहे. जास्त करायला नाही विचारलं का भाऊ? तुमची नुकसान होऊन राहिली? कोणत्याच विचारले नाही. विचारले नाही? विचारले नाही ना? नुकसान होऊन राहिले तुमच्या शेतीची. भरपूर नुकसान होतं. कोणतं गाव आहे? कोण ग्रामसेवक कोण आहे? आता बोंडे. सरपंच मॅडमचं नाव काय? शालिनी बोंडे. शालिनी बोंडे. ग्रामसेवक बाई आहे. त्यांचं नाव? गौरी मॅडम. नवरे मॅडम. चला ठीक आहे. मी भारत TV 24 राकेश मेश्राम.